या ठिकाणी संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, आदरणीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर प्राचार्य, LIC कमिटीचे मेंबर सन्माननीय डॉक्टर नंदकुमार सागर सर, जाधव सर, आणि उपस्थित असणारे FY क्लासचे तिन्ही फॅकल्टीचे माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी. खरं तर आपण सर्वांनी कॉलेजच्या हॉलमध्ये एकत्र भेटायला हवं होतं, पण आज योग असा आहे की आम्ही सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये भेटायला आलो आहोत. त्यामुळं आपण चहा पाणी काही करू नका, आपण पेंडिंग ठेवूया. आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा आपण चहा घेऊया किंवा आम्ही तुम्हाला चहा बसू तिकडे आल्यावर. त्या मित्र, खास करून हे कॉलेज आज प्राचार्याने कॉलेजचा अर्थ आपल्या समोर मांडला, अगदी कॉलेजच्या स्थापनेपासून ते काल नॅक होईपर्यंत आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मध्ये असणारी आपली ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम, या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी या ठिकाणी केला. आपल्या कॉलेजची वैशिष्ट्ये आपल्या समोर मांडली. आणि निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की हे कॉलेज नव्हे तर आपली ज्युनियर कॉलेज सुद्धा हे केवळ मुलींच्या शिक्षणासाठी या ठिकाणी फेमस आहे. मुलींना आवश्यक असणारी सगळी सिक्युरिटी आपल्या कॉलेजमध्ये दिली जाते. आणि या परिसरातल्या मुली ज्या आहेत, केवळ हे कॉलेज प्राप्त होण्याचं कारण सुद्धा त्या परिसरातल्या मुली आहेत. कारण या मुलींचं शिक्षण पुढे थांबणार होतं आणि लग्न करून ते पुढच्या संसाराला लागणार होते, अशी एक स्थिती होती. आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला या मुलींना पुढचं शिक्षण प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय आप्पांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून हे कॉलेज या ठिकाणी उभं केलेलं आहे. यावर्षी कॉमर्स आणि आर्ट्स हे दोन्ही फॅकल्टी सुरू केले. त्याचे ऍडमिशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या, परवाच जाधव सरांनी आढावा घेतला, आमचे खैरे साहेब होते, डंबरे साहेब होते, या सर्वांनी आम्ही आढावा घेतला. तर अत्यंत चांगल्या प्रकारचं ऍडमिशन आपल्याकडे या ठिकाणी होते. खरं तर हे दिवस म्हणजे तुमचे कॉलेजचे एन्जॉयमेंट करण्याचे दिवस होते. आपण त्या इमारती असतील, ते संपूर्ण ग्राउंड असेल, हे पूर्ण भरलेलं असायला हवं होतं. परंतु या जागतिक महामारीमुळं आपल्याला हे संपूर्ण मैदानी कॉलेज ओस पडलेलं दिसतंय. ह्या संकटातून सामना करीत असताना हे संकट नसून आपल्यासाठी संधी आहे असं गृहीत धरून महाविद्यालयाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्या या ठिकाणी घेतलेले आहेत. आता जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा जीवनातला तुमचा शेवटचा टप्पा आहे. एज्युकेशन तुमचं थांबणार आहे आणि मग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढच्या टप्प्यावर जाणार आहात. मग या टप्प्यावरती उभे असताना या 3 वर्षात मला काय करायचंय याचं एक ध्येय, उद्दिष्ट, एम आपल्या डोळ्यासमोर असायला हवं. आणि यासाठी मला काय करायला लागेल, मी ध्येय कसं प्राप्त करावं, माझ्या आवडीचं क्षेत्र कुठलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सर्च करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी विविध अशा प्रकारचे उपक्रम असतील, त्या ज्या उपक्रमामध्ये तुम्ही हिरिरीने भाग घ्याल तो उपक्रम म्हणजे तुमच्यासाठी आवडीचा विषय असेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या आवडीचं आपण काम करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो. पण एखादं लादलेलं काम असेल तर त्यामध्ये आनंद प्राप्त होत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही 12वी संपवून आता FY मध्ये येत आहात. तुम्हाला माहिती असेल की यावर्षी महाराष्ट्र शासनाने महाकरियर पोर्टल या नावाचं पोर्टल सगळ्यांसाठी ओपन केलेलं आहे. त्याचं ट्रेनिंग पण सगळ्या विद्यालयामध्ये झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करेन की त्या पोर्टलवरती राज्यातल्या नव्हे, देशातल्या नव्हे तर जगातल्या सगळ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तिकडे जायचं कसं, त्या ठिकाणी काय काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. मग मी जेव्हा कॉलेजमध्ये लॉकडाऊन नंतर पाय ठेवणार असेल त्यावेळेस तुमचं ध्येय फिक्स असलं पाहिजे आणि त्या ध्येयाला डेव्हलप करण्याचं काम या महाविद्यालयाच्या वतीनं आमचे सर्व प्राध्यापक त्या ठिकाणी करत असतील. हा जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यासारखा तो कच्चा माल आहे, त्याला पक्का बनवून मार्केटमध्ये त्याला किंमत प्राप्त होण्यासाठी आपल्याला कष्ट मिळतात. कारण अशा ठिकाणी जेव्हा आपण ध्येय घेतो, ध्येयाने प्रेरित होतो, तेव्हा आपण कष्टाकडं म्हणजे आपलं कष्टाकडे लक्ष पण जात नाही. किती वेळ आपण एखाद्या आवडीच्या कामामध्ये गुंतून राहिलो तर आपल्याकडे त्याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं या कामाला जोमाने सुरू करू शकतो.
आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो की आपण पुढच्या लाईफचं ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही 3 वर्ष घालवा. मला FY नंतर म्हणजे TY नंतर नेमकं मला काय व्हायचंय, मला काय बनायचंय, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. आणि याच्यासाठीच महाविद्यालयाने आपल्या कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र जिथे फोन आला होता. MPSC आवाज येतोय? हो सर येतोय या सर आवाज येत नाही आपला. हॅलो. हॅलो. हा सर फोन सारखा येतोय. तर या महाविद्यालयामध्ये तुम्हाला विविध अशा प्रकारच्या संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यामध्ये खास करून तुम्हाला MPSC UPSC सेंटर आपण या ठिकाणी चालवत आहोत. आपल्याला माहिती आहे की सलमान शेख खूप मोठं योगदान या नॅकच्या काळामध्ये असेल किंवा त्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यांची खरं तर माझी अनेक वर्षापासून इच्छा होती की दौंड तालुक्यामध्ये अशा प्रकारचं एक सेंटर उभं राहावं. त्या ठिकाणी निंबाळकर सर असतील, जाधव सर असतील, त्यांच्याही कॉलेजची मुलं त्या ठिकाणी आपण सहभागी करून घेऊ शकतो. आता हे सेंटर सध्या चालू आहे. ज्या मुलांना या परीक्षेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी कॉलेजशी संपर्क साधून या क्लासमध्ये तुम्ही ऍड होऊ शकता. आणि आपलं ध्येय जर ठरलं असेल तर त्या पद्धतीनं आतापासून वाटचाल करू शकता. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश संपादन करायचं असेल त्या काही बेसिक स्टेप्स असतील. त्या स्टेप्स आपल्याला मागचा 5वी पासून आतापर्यंत सगळा अभ्यासक्रम असेल किंवा ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पोस्टसाठी आवश्यक असणारी फिजिकल फिटनेस असेल किंवा बौद्धिक क्षमता विकास असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी महाविद्यालयामार्फत करून दिली जाईल. विविध अशा प्रकारच्या सगळ्या खेळांची स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते. त्याचबरोबर आपल्याला माहिती की गेल्याच वर्षी आपल्या महाविद्यालयाचं नॅक झालं. नॅकच्या कंडिशनमुळेच आपल्याला ह्या दोन्ही फॅकल्टी उपलब्ध झाल्या. आणि या नॅकच्या माध्यमातून आम्हाला आता दरवर्षी ही B ग्रेड मिळाली त्याला इम्प्रूव्ह करावी लागणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटीज ह्या घ्याव्याच लागणार आहेत, त्याला पर्याय राहणार नाही. आणि म्हणून या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या विविध ऍक्टिव्हिटी आपल्यासमोर नेहमी घेत राहणार आहोत. आपण आपल्या आवडीप्रमाणे त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पुढच्या करिअरच्या दृष्टीनं योग्य अशा प्रकारची वाट निवडा. आताच आपल्याला सांगोलीकर सरांनी सांगितलं त्यांचं म्हणजे आपली आंतरिक अशा प्रकारची जे डेव्हलपमेंट आहे, बाह्य डेव्हलपमेंट होते, पण आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा आपल्याला आपला जो विचार ठरतो किंवा आपला दृष्टिकोन ठरतो, हा दृष्टिकोन हा आपला मुळातला नसतो, ह्या सामाजिक वातावरणाचा एक परिणाम म्हणून आपले दृष्टिकोन ठरत असतो. तर तो दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी दिले जातील. निश्चितपणे सांगोलीकर सरांनी सांगितलेले त्या उपक्रमामध्ये आपण सहभागी जाऊया, जेणेकरून तुम्हाला मी कोण आहे, मला माझं नेमकं ह्या मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, मला कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे अशा आणि माझी आंतरिक ऊर्जा काय आहे, या सगळ्या गोष्टीची ओळख तुम्हाला त्या निमित्तानं होईल. आणि तुमची क्षमता, तुमची ताकद, तुमच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतील. एकच उदाहरण देतो की आपल्याला माहिती आहे की आपण खरं तर आपल्याला पोहता येते, जन्मतः प्रत्येक व्यक्तीला पोहता येत असतं. परंतु आपल्या मनामध्ये मला पोहता येत नाही अशा प्रकारची जी भावना आहे, ही भावना इतकी दृढ असते की आपल्याला पोहता येत असून सुद्धा आपण तसा प्रयत्न करत नाही. अनेक लोक पाण्यात बुडून मरतात. याचा अर्थ काय की माझ्याकडे जे आहे ते मी ओळखू शकलो नाही, मला पाहण्याची स्किल आहे, परंतु माझ्याकडे ते पाहण्याची दृष्टी नाही, त्याच्याकडे दुर्लक्षित करण्याची दृष्टी आहे आणि त्यामुळे आपल्याला जीव गमवावा लागतो. अशा प्रकारे तुमच्यामध्ये जे आहे ते सर्च करून देण्याची क्षमता या कॉलेजमध्ये आहे. निश्चितपणे पुढच्या दृष्टीनं, तुमच्या लाईफच्या दृष्टीनं एक चांगल्या प्रकारची वाटचाल या निमित्तानं तुमच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी हे महाविद्यालय सतत प्रयत्नशील राहील. पुढच्या काही कालावधीमध्ये आपण आपलं महाविद्यालय गावाच्या शेजारी असणाऱ्या 6 एकर किंवा 12 एकर क्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठी इमारत आपण उभी करणार आहोत. आणि अनेक स्वप्न महाविद्यालयाच्या बाबतीत आपल्या संचालक मंडळाने आदरणीय आप्पांनी पाहिलेले आहेत. निश्चितपणे चांगल्या प्रकारच्या सुविधा, आपल्याला भौतिक सुविधा आमच्याकडून आम्ही कुठल्याही कमी पडून देणार नाही, परंतु अशी
इथं आल्यानंतर फक्त एन्जॉयमेंट न करता आपली डेव्हलपमेंट कशात आहे, एन्जॉयमेंट तर करण्यासाठी कॉलेज असतं, परंतु त्याचबरोबर ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या एन्जॉयमेंटच्या नादामध्ये कॉलेजची शिस्त कशी बिघडणार नाही. आपल्या बंधू भगिनी या ठिकाणी असतात, त्यांना डिस्टर्ब कसं होणार नाही, जे अभ्यासू मुलं असतात त्यांना डिस्टर्ब कसं होणार नाही, ह्या गोष्टीची थोडीशी आपण दखल घेऊया आणि हे कॉलेज एन्जॉय करूया. आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं, कॉलेजला सहकार्य करावं. तुमचं पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आणि सर. बोला. धन्यवाद सर. आपण आम्हाला जे काही बहुमोल असं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यानंतर संस्थेचे सहसंचालक माननीय सूर्यकांतजी खैरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सूर्यकांत खैरे सर. हॅलो. हा सर, येतोय आवाज, येतोय आवाज. प्रथमतः मीटिंगच्या निमित्ताने सरांचं मी हार्दिक स्वागत करतो. यामध्ये सांगोळकर सरांनी ही आज मीटिंग आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये असे होते की जे आपल्या कॉलेजचं कामकाज कसं चालतं, आतापर्यंत आपल्या कॉलेजची वाटचाल कशी झाली आणि इथून पुढे आपण कॉलेजच्या माध्यमातून मुलांना काय देणार आहोत, हा त्याचा उद्देश होता. गेल्या 3 वर्षाची जर आपण वाटचाल बघितली तर खूप चांगली आपली वाटचाल आहे. त्यामध्ये कॉलेजच्या आपण प्रत्येक बाबतीमध्ये गुणवत्ता असेल, भौतिक सुविधा असेल आणि इतर गोष्टी असल्या म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. यामध्ये इमारतीचा विषय असेल तर इमारती आपण रिनोव्हेशन केलं, चांगल्या लॅब्स केल्या, कॅन्टीन केलं, बॉटनिकल लॅब, बॉटनिकल गार्डन केली, मोठे ग्राउंड्स केले आणि हे करत असताना प्रमाणे ऍप्लिकेशन केलं, नॅक केलं. नॅक मध्ये आपल्याला बी ग्रेड मिळेल, जी दौंड तालुक्यामध्ये जे गुणांकन मिळलं ते आपलं सर्वात जास्त आहे. इतर कॉलेजच्या पेक्षा आपलं गुणांकन जास्त आहे आणि अल्पावधी ही भरती घेतल्यामुळं आपल्या पुणे जिल्ह्याच्या बाहेरच्या कॉलेज दखल वेगवेगळे कॉलेज, यामध्ये नगरचं कॉलेज असेल, प्रवृत्ती असेल, अजून काही कॉलेज असेल, यांनी येऊन आपले कॉलेजला भेट दिली की बाबा तुम्ही नाम नॅक केलं कसं, यामध्ये तुम्ही कशा प्रकारे एवढ्या कमी वेळामध्ये एवढी मोठी झेप घेतली, हे आपल्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि हे जाणून घेत असताना त्यांना असं जाणवलं की यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली. आपला संपूर्ण स्टाफ असेल, प्राचार्य सांगोळकर सर असतील, यांच्या माध्यमातून हे म्हणजे कल्पना हे आपण करू शकत नाही अशा प्रकारचं आपलं काम झालं. हे करत असताना आपण विद्यार्थ्यांच्या गोष्टीकडे चांगलं लक्ष देत असतो. यामध्ये नवीन नवीन कल्पना पुढे आपल्याला काय देता येईल याचा आपण विचार करत असतो. त्या माध्यमातून आपले सलमान सर आहेत जे लायब्ररीने होते, त्यांच्या माध्यमातून आपण गेल्या एप्रिल मे पासून ऑनलाईन एमपीएससी युपीएससी वर्ग चालू केले. खरं तर आपल्याला इथंच वर्ग चालू करायचे होते, पण कोरोनामुळे आपल्याला चालू करता आले नाहीत. एमपीएससी युपीएससी आपण निरंतर चालू करणार, ज्यामध्ये आपली ग्रंथालयाची इमारतीच्या भविष्यात 10 ते 15 लाखाची पुस्तकं काढणार आहोत. आणि यामध्ये मुलांना चांगल्या प्रकारचं ग्रामीण भागातील चांगल्या प्रकारच्या मुलांना कसं आपल्याला येतो आवाज. हा सर, आवाज अडकतोय, जरा नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. हरकत नाही, तुम्हाला नेट कमी, त्यांचा आवाज येतोय आणि तुम्हाला नेट कमी, त्यांचा आवाज येतोय. बोला सर, बोला. हा, तर भविष्यामध्ये ह्यामध्ये आमचा संचालकांमध्ये असा मानस आहे की ते आपलं कॉलेज एक चांगल्या दर्जाचं कॉलेज असं ह्या दृष्ट्या प्रयत्न चालू असतात. यामध्ये सायन्स या 3 पहिले बाकीच्यांनी म्यूट करा. भविष्यामध्ये हॅलो येतोय आवाज सर, येतोय. हॅलो सर अनम्यूट करा. सर अनम्यूट करा. हॅलो, म्यूट झाले, अनम्यूट करा. हा सर, हा येतोय.
या वर्षी आपण आर्ट्स आणि कॉमर्सला मंजुरी दिली. आपल्याकडे सायन्स कॉलेज होतं, पण या वर्षापासून आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स या तिन्ही फॅकल्टी आपण चालू करत आहोत. यामध्ये कॉमर्स आणि आर्ट्सला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा प्रतिसाद मिळाला ऍडमिशनसाठी. आणि ह्या वर्षीच्या आपला 120चा वर्ग तुकडीचा जो 120चा आपला कोटा आहे तो भरून आपल्या ऍडमिशन तसा आमचा अंदाज. आणि मग हे जे आम्ही आतापर्यंत आपण सर्वांनी जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आपल्याकडे मुलांचा ओघ वाढलेला आहे. आणि हा ओघ वाढलेला असताना मुलांच्या विश्वासात पात्र राहून विद्यार्थ्यांच्या पात्र राहून ह्या पुढील काळात आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं काम करायचंय. यामध्ये एज्युकेशन फील्ड जे रोजच्या रोज तुम्हाला शिकवलं जातं प्रॅक्टिकल ह्यामध्ये पण आपण खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतो. आपल्याकडे चांगला स्टाफ आहे आणि आता पण आपण ऑनलाईन वर्ग चालू केलेले आहेत. यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करणार आहोत. यामध्ये आपल्याकडून मुलं जे शिकतील जे पुढे जातील ही गुणवत्तापूर्ण असली पाहिजे. यामध्ये आपल्याकडे फिजिकल डायरेक्टर सोनवणे सर ते नॅशनल लेवलला आर्चरीचे विनर आहेत, ते आपल्याकडे काम करतात आणि त्यामध्ये स्पोर्टच्या बाबतीत आपल्याकडे चांगल्या प्रकारे काम चालतं. संपूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स जे तुम्हाला कॉलेजचं फील्ड पाहिजे असतो तो फील्ड देण्याचा 100% आपण प्रयत्न करतो. ह्यामध्ये आपण आता कॅन्टीन मध्ये कॅन्टीन हे आपलं अत्युच्च दर्जाचं कॅन्टीन आहे, जे तुम्ही पुण्यासारख्या शहरात पण तुम्हाला शक्यतो असं क्वचित ठिकाणी बघायला मिळेल असं आपण कॅन्टीन केलेलं आहे. येत्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना CS CA हे क्लासेस आपण चालू करून जे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असतात ते. आणि सगळ्यात महत्वाचं की प्लेसमेंट्स कॅम्पस इंटरव्ह्यू हे दरवर्षी आपल्याकडं झाले पाहिजे. ह्या वर्षी आपण प्लेसमेंट करणार होतो पण कोरोनामुळे आपल्याला कॅम्पस इंटरव्ह्यू घेता आलं नाही, पण पुढल्या वर्षी मात्र कॅम्पस इंटरव्ह्यू दरवर्षी घेणार आहोत आणि त्यामधनं मुलांना नोकऱ्या कशा मिळतील ह्याचंही आपण बघणार आहोत. आपण आता 12B पण नियोजन केलेलं आहे, त्याचं आपली मान्यता होईल. पुढल्या वर्षी रुसाकडून आपल्याला साधारणपणे 2 कोटीचे ग्रँट्स मिळतील. या ग्रँटच्या माध्यमातून आपण व्होकेशनल कोर्सेस चालू करणार आहोत जे आसपासच्या विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरतील. यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली घटना झाली की आपल्याला SP कॉलेजवर आपला एक MOU झालेला आहे, जे SP कॉलेज आपल्यावर काम करतं, आपलं मार्गदर्शन करतं. त्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुला मुलींना हे खूप सोयीचं जाईल अशा प्रकारचं आपण काम करत आहोत. आपण या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलात त्या ऍडमिशनचं तुम्हाला खचित चांगल्या प्रकारचा आनंद आणि त्याचा फायदा पुढील भविष्यात होणार आहे. मी तुम्ही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन माननीय भाऊसाहेब ढमढेरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. माननीय भाऊसाहेब ढमढेरे सर. नमस्ते, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय अनिल? होय सर आवाज येतोय. आज सांगोलेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत आग्रहाने विद्यार्थी संवाद ही मीटिंग ठेवली. त्याबद्दल प्रथमतः सांगोलेकर सर प्राचार्य यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे संचालक आदरणीय थोरात सर, सहसचिव सूर्यकांतजी खैरे ज्यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, असे केडगाव येथील सुभाष स्कूल महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय जाधव सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सांगोलेकर सर, समन्वयक अनिल सोनवणे सर, सर्व इतर प्राध्यापक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्र. प्रथमतः दिवाळी सुरू होते आणि म्हणून दिवाळीच्या सर्वांना मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ऑनलाईन मीटिंग आपण विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी ठेवलेली आहे आणि गेल्या 7-8 महिन्यापासून करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण काही गोष्टीला सामोरं जातोय. ते जात असताना मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे करोना जरी संकट असलं तरी ती संधी म्हणून आपल्याला पुढे जायचंय. तशा पद्धतीनं निश्चितपणानं शिक्षण संस्था हा प्रयत्न करते आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं सुविधा देण्याचा प्रयत्न करते. भैरवनाथ विज्ञान महाविद्यालय 1910 साली
म्हणजे 2010 साली जरी चालू झालं असलं तरी विद्यार्थ्यांची जी काही अपेक्षा होती किंवा परिसरातील पालकांची विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की आर्ट्स आणि कॉमर्स सुद्धा या ठिकाणी सुरू करावं, तशा पद्धतीने गेल्या वर्षी आपण प्रयत्न करून या वर्षापासून आपण आर्ट्स आणि कॉमर्स ह्याही फॅकल्टी या ठिकाणी सुरू करतोय. म्हणून FY BSc, FY BCom आणि FY BA हे तिन्ही वर्ग या ठिकाणी यंदापासून आपण सुरू करतोय. आणि SY BSc आणि TY BSc हे तर चालूच आहे. तशा पद्धतीनं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण संस्थेनं केलेलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सांगोळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व प्राध्यापकांची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करते आहे. आणि आताही आपण कॉमर्ससाठी असेल किंवा आर्ट्ससाठी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीचे म्हणजे जे अनुभवी प्राध्यापक आहेत ते या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट केलेले आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना या निमित्तानं एक आपल्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये असं महाविद्यालय तुमच्यासाठी एक दालन म्हणजे परिपूर्ण दालन म्हणजे त्याच्यामध्ये ग्रंथालय असेल, लॅबोरेटरी असेल, अनिल सरांच्या माध्यमातून फिजिकल एज्युकेशनचं शिक्षण असेल किंवा ज्या काही ज्या ऍक्टिव्हिटी शहरामध्ये सुरू असतात त्या ऍक्टिव्हिटी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळाव्यात अशा प्रकारचा मानस आमच्या सर्व संचालकांचा आणि प्राचार्यांचा प्राध्यापकांचा असतो. आणि म्हणून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना या निमित्तानं मला विनंती करायची की जास्तीत जास्त आपण विद्यार्थ्यांनी तर ऍडमिशन घेतलेलीच आहेत. आता खैरे सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स जवळपास आपली जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ती 120 इंटेक कॅपॅसिटी आपण ओलांडून पुढे जातोय. अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे ओघ आपल्याला तालुक्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळपास 19-20 गावातले विद्यार्थी नव्हे तर जवळपास शिरूरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पलीकडच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी आपण जे नॅक केलं ते ग्रामीण भागातले फार कमी कॉलेज हे नॅक करतात कारण त्याच्या तशा प्रकारच्या सुविधा नसतात. परंतु आपण तशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी नॅक करण्याचा प्रयत्न केला. नॅक मध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीची ग्रेड मिळाली, B+ ग्रेड मिळाली. आणि म्हणून नगर असेल किंवा इतर पुण्यातली काही कॉलेज आहेत ती कॉलेज सुद्धा त्यातले सर्व प्राध्यापक किंवा तिथली संस्था मॅनेजमेंट हे आपल्याकडे येऊन पाहून गेले तेव्हा इतक्या छोट्या परिसरामध्ये या कॉलेजनं नॅक केलं. इथं कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात किंवा विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं ज्ञानदान दिलं जातं, त्यांच्या पुढच्या भवितव्याचा विचार कशा पद्धतीने केला जातो या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. आणि निश्चितपणानं आम्हाला अभिमान आहे की या महाविद्यालयातली जे काही पासआउट झालेले विद्यार्थी आहेत जे अत्यंत चांगल्या पद्धतीने आता पुढं आपलं करिअर करतायत. त्याच्यामध्ये काही उच्च शिक्षण घेत आहेत, काही व्यवसाय करतायत, काही चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या करतायत. आणि हे सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करतोय, खास करून विद्यार्थिनींसाठी. कारण आपल्या परिसरामध्ये विद्यार्थिनींना बाहेर शिक्षणासाठी जायचं थोडंसं अडचणीचं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ज्या विद्यालयाशी संलग्न आहेत या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणानं संस्था चालकांचा आहे, महाविद्यालयाचा आहे. नुकताच खैरे सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने सलमान शेख सारखे जे त्या पूर्वीचे आमचे एक्स लायब्ररीमन होते की ज्यांच्या माध्यमातून आता आम्ही MPSC UPSC चे वर्ग सुद्धा सुरू करतोय. आणि त्या माध्यमातून आपल्या ग्रामीण परिसरातले विद्यार्थी सुद्धा पुढे IAS IPS MPSCच्या माध्यमातून चांगल्या पोस्टवर गेले पाहिजेत. आणि मागच्या काळामध्ये आमच्या ज्युनियर कॉलेज मधले जे काही 12वी पर्यंत शिक्षण होतं तिथं शिक्षण घेऊन बरेचसे विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पोस्टवर त्या ठिकाणी काम करत आहेत. मग डेप्युटी कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, PSI असतील, अशा मोठ्या पोस्टवर त्या ठिकाणी काम करतात. त्याचं कारण आपला बेस हा आपला प्रायमरी पासून सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं लक्ष देतोय. आणि म्हणून कॉलेज सुद्धा आपलं निश्चितपणानं त्या ठिकाणी पुढे जाईल. कॅम्पस इंटरव्ह्यू यंदा करोनामुळे आपण घेऊ शकलो नाही
परंतु भविष्यामध्ये कॅम्पस एंट्रीच्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराच्या व्यवसायाच्या संधी या सुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणानं राहतो. आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं की जे काही आपल्याला चांगलं देता येईल ते चांगलं या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला दिलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण सुद्धा आपण आता सुरू केलेलं आहे. गेल्या 8-10 दिवसापासून ऑनलाईन वर्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत. काही गोष्टीमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील, ट्रेनचा प्रॉब्लेम असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर त्या आपल्या पातळीवर आपण सोडवाव्यात आणि आपण कॉलेजशी कसं कनेक्ट राहू याचा विचार करून ऑनलाईन शिक्षण सुद्धा आता ते गरजेचं आहे. कारण आता आपण पाहतोय वर्क फ्रॉम होम म्हणजे कंपन्या सुद्धा आता वर्क फ्रॉम होम मधून तुम्हाला काम करायला लागतंय. तर कॉलेजमध्ये सुद्धा आता तशा पद्धतीचं एक नवीन ते कोरोनामुळे आपल्याला एक संधी आली की ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिक्षण देता येईल. नव्हे तर आता बाहेरच्या देशामध्ये सुद्धा काही इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आल्यात त्या बाहेरून आपल्याला इथून आपण शिक्षण घेऊ शकतो. हे तर आपल्या तालुक्यामधले विद्यार्थीच आहात आणि म्हणून ऑनलाईन शिक्षण सुद्धा त्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये कनेक्ट व्हा, अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या, जरीदार शिक्षण देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं आम्ही करणार आहोत. आणि भविष्यामध्ये तुमच्या सर्व वाटचालीसाठी जे काही जरी तुम्ही कॉलेज पास आउट झाला आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला जे काही अडचणी आल्या तर निश्चितपणानं कॉलेज संस्था ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणानं उभी राहील एवढंच या निमित्तानं सांगतो. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणानं तुम्ही प्राध्यापकाशी शेअर करा, प्राचार्याशी शेअर करा. तुमच्या अडचणी ह्या निश्चितपणानं सोडवल्या जातील आणि जशी असं जे काही आता विद्यार्थी कनेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहित करा अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या गोड शुभेच्छा देतो आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम आदरणीय सांगोलेकर सरांनी या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्व संस्था पदाधिकारी तसेच नंदकुमार जाधव सर तसेच प्राचार्य यांनी सर्वांनी आम्हाला भरघोस आणि बहुमोल असं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ही मनोगत शांत चित्ताने ऐकून घेतली याबद्दल मी विद्यार्थ्यांचा देखील आभारी आहे. हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी मला मोलाचं असं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व प्राध्यापकांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या नवीन येणाऱ्या या दीपावलीच्या सणाच्या सर्व संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा मी देत आहे. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.